नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. शहरातील मराठा आंदोलक झाले आक्रमक. तिन्ही आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करत वेधले लक्ष. उपमुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावत मांडली तीव्र भूमिका. सोलापूर महापालिकेचे सन 2024-25चे अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलींनी केले सादर. शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या योजनेला होणाऱ्या 710.69 कोटींचे केले विवरण. शहरात औद्योगिक क्षेत्रीय संपाला कामगारांचा मिळाला प्रतिसाद. विविध उद्योग बंद ठेवून बंदमध्ये नोंदवला सहभाग. अधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन. आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन झाले सज्ज. गुन्हे शाखेकडून 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची येरवड्यात रवानगी करण्याचा दिला इशारा. बातमीपत्रात इथे वेळ झालीये सविस्तर बातम्यांची. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केल्याने त्यांची प्रकृती बिघडल्याने संतप्त आंदोलकांनी शहरातील 3ही आमदारांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन करत निषेध नोंदवला. गेल्या 7 दिवसांपासून संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळण्यासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरू केले आहे. त्या पार्श्वभूमीवर येत्या 20 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने विशेष अधिवेशन बोलवले आहे. त्या अधिवेशनात सर्वच आमदारांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी एकमुखी मागणी करावी. यासाठी राज्यभरात मराठा समाज प्रत्येक आमदारांच्या घरासमोर आंदोलन करत आहे. दरम्यान त्याच अनुषंगाने सोलापूर शहरातील 3 आमदारांपैकी विजयकुमार देशमुख हे आपल्या निवासस्थानी होते, तर आमदार सुभाष देशमुख हे दिल्लीमध्ये आहेत आणि आमदार प्रणिती शिंदे या मुंबईत त्यांच्या पक्षाच्या अधिवेशनाला गेल्याने त्या भेटू शकल्या नाहीत. या दोन्ही आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी निवेदने स्वीकारली. तत्पूर्वी शुक्रवारी माऊली पवार यांच्या कार्यालयातून मराठा बांधवांनी एकत्रित येऊन रेल्वे लाईन परिसरातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी आरक्षण मागणीच्या घोषणा देण्यात आल्या. जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली असल्याने यावेळी मराठा बांधवांनी सरकारने तातडीने उपोषण स्थळी जाऊन त्यांचे उपोषण सोडवावे अशी आग्रही मागणी केली. आरक्षण ओबीसी मधनं 50% मधनच मिळाला पाहिजे ही भूमिका तुम्ही सरकार दरबारी मागणी केली पाहिजे. या ठिकाणी मराठा समाजाच्या वतीने निवेदन देत आहोत. जरांगे पाटील तुला घेतो. देशमुख साहेब जरा हात आम्ही त्यांचा विचार करणार नाही तर अजिबात करणार नाही. कोण पण कुठल्या पण महत्वाचा विषय असा करतोय की आमच्या भावना तुम्ही सरकारपर्यंत पोहोचवा आणि येणाऱ्या 20 तारखेला जे विशेष अधिवेशन तुम्ही या आंदोलनाला महाराष्ट्र भेटला असताना ओबीसी मधून सगळ्या सोयीच्या जे असेल आपलं जे विधेयक आहे ते पूर्ण ताकदीनिशी मंजूर. आरक्षण आमच्या हक्काचं कोण म्हणतोय देत नाही. या कोंबडी चोरणाऱ्याचा करायचं काय, या सरकारचा करायचं काय बोललेलं तुम्ही सगळेजण ऐकलं. आपल्या भावना सरकारपर्यंत पोहोचलेत का नाहीत? जायचंय. मला धन्यवाद. 20 तारखेच्या आमदार देशमुख यांनी बाहेर येऊन मराठा बांधवांचे निवेदन स्वीकारले.
यावेळी संबोधित करताना देशमुख यांनी मी कायमच मराठा समाजाच्या सोबत आहे, तुमच्या आरक्षणाची मागणी मान्य होईल, सरकार यासाठी प्रयत्न करत आहे, येणाऱ्या अधिवेशनात मी सुद्धा निश्चितच आरक्षण देण्याची आग्रही मागणी करेन असे आश्वासन देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट फोनवर संपर्क साधून परिस्थितीबद्दल माहिती दिली। यावेळी माऊली पवार यांनी आक्रमक भूमिका मांडताना मंत्र्यावर आरोप केले। त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन ठेवून दिला। तदनंतर आमदार विजय देशमुख यांच्या घरासमोर आंदोलन करून सर्व मराठा बांधव 7 रस्ता परिसरातील आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर आले। यावेळी त्या ठिकाणी ठिय्या मांडून घोषणाबाजी केली। आमदार प्रणिती शिंदे या मुंबईमध्ये पक्षाच्या अधिवेशनात असल्याने त्यांना फोन लावण्यात आला, परंतु इथल्या गोंधळामुळे त्यांना स्पष्ट ऐकता आले नाही। त्यांचा गैरसमज झाला। त्यांनी फक्त काँग्रेसच्याच आमदारांच्या घरासमोर आंदोलन कशाला, भाजपचे सत्ताधारी आमदार आहेत तिथे का गेले नाहीत असा प्रश्न केला असता मराठा बांधवांमधून एकच गोंधळ उडाला। त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांचा निषेध करण्यास सुरुवात केली। आता सगळी गर्दी आहे, यांना भूमिका तुमची स्पष्ट करा असं आता बोला। आता बोला, स्पीकर ऑन चालू आहे, बोला, पत्रकारांचं चालू आहे, बोला। 20 तारखेला मराठा आरक्षणावर चर्चा आहे, विशेष अधिवेशन आहे। काँग्रेस पक्षाची बाजू ही नेहमी आरक्षणाच्या बाजूने आणि आम्ही ती मानणार आहोत। 50%च्या आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे, तशी तुमच्या पक्षाने भूमिका पाहिजे, तशी त्या पद्धतीत आम्ही मानणार आहोत। आज सगळे काँग्रेस आमदार एकत्र आहेत आणि आमची त्याबद्दल भूमिका ठरली पण आहे। तुमची भूमिका काय ठरली ती बोला, तुमची भूमिका काय ठरली ती बोला। पुढे जाईल त्याला काय करायचं आपण कोणा रवी मोहिते बोलतोय, बरोबर आहे की काय आहे तुमचा विषय? मी सांगितलं ना की भूमिका ही मराठा समाजाला 50% मधनं ओबीसी मधनं आरक्षण पाहिजे, ही भूमिका आहे का तुमची? सांगा आम्हाला। एक मिनिट मोहितेजी, आतापर्यंत आम्ही तुमच्या बाजूनेच आहोत। आता एक तर तुम्ही असं येऊन चुकीचं आहे जे तुम्ही माझ्यावर अजून जरांगे पाटलांचा आता पक्षाच्या आमदारांची मीटिंग चालू असेल तर इथं तुमचे जे बंगल्यावर प्रतिनिधी आहेत व्हिडिओ कॉल करा, सगळ्या आमदारांबरोबर ही जी भावना आहे त्या ठिकाणी आम्हाला दिसू द्या, तरच खरं वाटेल, अन्यथा तुम्ही सुद्धा खोटं बोलताय आम्हाला वाटतं इथं। तरी भावना तीव्र युवकांच्या व्हिडिओ कॉल येत नाही तोपर्यंत उठायचं नाहीत, कारण आमचा माणूस मराठा 5 कोटी एकमेव जरांगे पाटील व्हिडिओ कॉल त्यांना करायचा, त्यांच्यापेक्षा महत्वाचं एकही आमदार महत्वाचा नाही आम्हाला, कोणीच नाही आम्हाला। आमदारमध्ये जरांगे पाटला इतका नेता तुमच्या पक्षात नाहीये। परंतु 5 कोटी मराठा जो आहे त्यांच्या मतदानाची भीती वाटत नाही। येणाऱ्या 2024 मध्ये मराठ्याच्या मताची भीती यांना झोपेत सुद्धा वाटली पाहिजे आणि प्रस्थापित अगोदर संपर्क केला आमदार महोदयांना, त्यांच्या पूर्वनियोजित अधिवेशनामध्ये ते नव्हते, त्यांच्या वतीने त्यांचे प्रतिनिधी कोण आले निवेदन घ्या। आमच्या भावना काय तुमच्या लक्षात आलं? 7 दिवस झालं ना काँग्रेसवाला तिथे गेलाय ना सत्ताधारी तिथे गेलाय, या आमच्या भावना आहेत। संभाजी महाराज की जरांगे पाटील तुम आगे बढ़ो, कोण म्हणतोय देत नाही, कोण
म्हणता येत नाही. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. कोंबडी चरणाऱ्यांचं करायचं काय, सरकारचं करायचं काय. मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटलाच्या मागील 7 दिवसापासूनच्या आंदोलनामध्ये ना काँग्रेसचे आमदार गेले ना भाजपचे आमदार गेले. या सगळ्यांचा निषेध, मराठ्यांचा अपमान करणाऱ्या सर्व पक्षीयांचा निषेध. या सरकारचा करायचं काय, या नाऱ्याचं करायचं काय. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. 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 हा गोंधळ बराच वेळ चालला. शेवटी त्यांना व्यवस्थित सांगण्यात आले, येणाऱ्या अधिवेशनात आपण निश्चित आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडू असे आश्वासन आमदार शिंदे यांनी दिले. त्यानंतर आंदोलकांनी स्वीय सहाय्यकांकडे निवेदन देऊन तिथून पुढे आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानाकडे रवाना झाले. या ठिकाणी देखील आमदार सुभाष देशमुख सुद्धा घरी नव्हते. त्यांच्या वतीने त्यांचे स्वीय सहाय्यक यांनी निवेदन घेतले. तत्पूर्वी निवासस्थानी मराठा आंदोलकांनी विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. त्यांच्या दारात येऊन आपण बसलोय. आपलं आरक्षण तर या सरकारच्या मुंडीवर पाय देऊन आपण घेणारच आहे, पण आपला जीव वाचवण्यासाठी या सत्ताधारी पक्षांना मागील 7 दिवसापासून ज्या पद्धतीने प्रयत्न करायला पाहिजे केले का. या सरकारचा निषेध, कोंबडी चोर नारायण राणेचा निषेध, छगन भुजबळचा निषेध. या सरकारचं करायचं काय, आरक्षण आमच्या हक्काचं. अरे कोण म्हणता येत नाही, अरे कोण म्हणता येत नाही. बांधवांनो, यांना संपर्क केला असता पूर्वनियोजित दौऱ्यामुळे हे बाहेर गावे यांचे प्रतिनिधी इथं आले. जसं आता 2 आमदारांना केलं, फोन लावायला सांगितलं, त्याच पद्धतीने स्पीकरवर फोन लावायचा. असं तुम्ही मी ठरवलेलं नाही. जे काय ते जनतेसमोर मीडियासमोर जरांगे पाटलांनी ठरवलंय. त्या जरांगे पाटील 5 कोटी मराठ्याच्या नेतृत्वाला ज्या पद्धतीने सरकार आज किरकोळीत काढतंय, सरकारला आपण त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. कुणबी नोंदी सापडले त्यांच्या सगळेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे. तो कायदा पारित करायला सांगा. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नुसतं कागद स्वीकार नका. आरक्षण पाहिजे. आपण त्यासाठी आवाज उठवला पाहिजे. कुणबी नोंदी सापडले त्यांच्या सगळेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे. तो कायदा पारित करायला सांगा. महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. नुसतं कागद स्वीकार नका. यावेळी येत्या 20 फेब्रुवारीला आरक्षणाचा विचार झाला नाही तर आमदारांना रस्त्यावर फिरू देणार नाही, कार्यक्रम करू देणार नाही असा इशारा मराठा आंदोलक माऊली पवार आणि रवी मोहिते यांनी दिला. यावेळी आंदोलनकर्ते माऊली पवार, प्रकाश वानकर, राजन जाधव, हेमंत पिंगळे, रवी मोहिते, प्राध्यापक गायकवाड, मतीन बागवान, सुनंदा चव्हाण, मनीषा नलावडे, अश्विनी भोसले आदींसह मराठा आंदोलकांची उपस्थिती होती. याप्रसंगी शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सोलापूर शहरातल्या 3 आमदारांच्या घरासमोर सकल मराठा समाज बांधव केला. तुम्ही साक्षीदार आहात. जे आमदार उपस्थित नाहीत त्यांनी फोनवरनं निवेदन स्वीकारलं आणि त्यांना असं सांगितलं 50% आत ओबीसी मधून जर आरक्षण तुम्ही देणार असाल तर समाज तुमच्यासोबत राहील. गुलाल सरकारनं लावलाय, मराठा समाजानं नाही लावलाय. छत्रपती शपथ सरकारनं खाल्ले, मराठा समाज तर छत्रपतींच्या विचारानेच वागतोय. पण या नेत्याने ज्याने कोणी मनोज जरांगे पाटलांना गुलाल लावला त्यांनी त्या गुलालाचा बुक्का होणे एवढी दखल घ्यावी. 5 कोटी मराठ्यांचं नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे पाटलाला आज 7वा दिवस आहे.
उपोषणावरनं जर नाही उठत, त्यांच्या जीवाचं जर काय बरं वाईट झालं तर या सरकारला, या सरकारच्या मंत्र्यांना, आमदार, खासदारांना मराठा बांधव महाराष्ट्रातल्या कुठल्याच रस्त्यावरून फिरू देणार नाही. देवेंद्र फडणवीसांशी आपलं बोलणं झालं, त्यांनी काय आश्वासन दिलं तुम्हाला? त्यांनी आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम छगन भुजबळ करतंय, नारायण राणे करतंय, गोप्या पडळकर करतंय. आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं, तुम्ही आमचा मराठा योद्धा लढतोय, उपोषण करतोय आणि तुमचे मंत्री आमच्या अंगावर सोडताय. एक केंद्रीय मंत्री आहे, एक कॅबिनेट मंत्री आहे, हे चुकीचं आहे साहेब. महाराष्ट्राचा इतिहास वेगळा आहे, हे त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आम्ही. आणि त्यांच्याशी तुम्ही पत्रकार बांधवासमोर आमच्या पॉलिसी ठरली आहे. जरांगे पाटलांनी सांगितलंय मीडियासमोर, जनतेसमोर बोला. आम्ही तुमच्या देखत सगळ्यांना फोनवरनं बोललोय, 50% आतून ओबीसी मधून उद्या 20 तारखेला भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं. आमदार प्रणिती शिंदेंना आम्ही म्हणलं की मराठा समाजाच्या मताची तुम्हाला गरज नाहीये का? तुम्ही 7 दिवसात का गेले नाही भेटायला? फक्त सरकारनंच भेटायला गेलं असं नाही, तुम्ही पण लोकप्रतिनिधी आहात, तुम्ही पण त्यांना भेटायला गेलं पाहिजे. तुमच्याही पक्षाचा कोणी आमदार खासदार त्यांना भेटायला गेला नाही, त्यासाठी आम्ही त्यांचा निषेध केला. येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही मराठा समाजासोबत असाल तर 50%च्या आतून ओबीसी मधून 20 तारखेच्या अधिवेशनात भूमिका घ्या, अन्यथा मराठा समाज तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये इंगत आहे. त्यांचा समज झाला की आम्ही इथं सगळे आमदार बसले, कुठल्याच आमदाराच्या घरी तुम्ही गेलेले नाही, तुम्ही माझ्याच घरासमोर आलात. त्यांना सांगितलं, संबंधित PI आमच्या सोबत होते, त्यांना फोन लावून दिला. त्यांना सांगितलं की माजी पालकमंत्र्याच्या घरासमोर गेलोय, परत सहकार मंत्री माझी जे आहेत त्यांच्या घरासमोर जाणार आहेत, तुम्ही बी शहरातले आमदार आहेत, तुमच्याकडे पण येणार आहे, तुम्हाला पण मराठा समाजानं मतदान केलंय, त्यामुळे तुमच्या बी घरासमोर येणार. त्यांचं स्पष्टीकरण दिलं, मग त्यांना खुलासा केला, त्यानंतर त्यांचं समाधान झालं. पण त्याने 50%च्या आतून आरक्षणाची आपण मागणी केलेली आहे, निवेदन दिलेलं आहे, त्याबाबत त्यांनी काय भूमिका मांडलेली आहे? त्यांना मान्य आहे की अमान्य आहे? त्यांनी सांगितलं की माझ्या पक्षाची जी भूमिका आहे मराठा समाज सोबत आहे, पण उद्या दिसायला 20 तारखेला त्यांनी विरोधात घेतात का कशी घेतात बघू. काय मागणी घेऊन घ्यायची, त्यांच्याकडून काय आश्वासन आहे? सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सोलापुरातील 3 आमदारांच्या घरी आज निवेदन दिलेलं आहे. आंतरवाळी सराटी या ठिकाणी मनोज जरांगे पाटील गेली 7 दिवस झालं उपोषणाला बसलेले आहेत. त्यांची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. मागच्या 2 दिवसाखाली ब्रेनवर थोडंफार 5-10% अटॅक झाल्यामुळं नाकातनं त्यांचा रक्तस्राव त्या ठिकाणी चालू झाला होता. त्या ठिकाणी असणारी मॉब अतिशय हतबल झालेला होता. परिस्थिती हाताबाहेर जायची शक्यता होती. आम्ही त्या ठिकाणी त्या जरांगे पाटलांची परिस्थिती पाहता सरकारनं अतिशय दक्ष राहून जरांगे पाटलांना उपोषणावरनं उठवणं ही आत्ता सगळ्यात पहिली जबाबदारी सरकारची आहे. आणि फक्त सरकारच नाही तर त्याला विरोधी पक्षही तेवढाच जबाबदार आहे. दोघांनी मिळून आजच्या आज जरांगे पाटलांकडे आपले प्रतिनिधी पाठवावं आणि जरांगे सर्टिफिकेटचं उपोषण त्या ठिकाणी मागे घ्यावं. दुसरी गोष्ट, APMC मार्केटला अधिसूचना जारी केली. मराठा समाजाला ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट द्यायचं आणि जरांगे पाटलांच्या माध्यमातून मराठा समाजाची भूमिका होती की सगळ्या सोयऱ्यांचा त्या ठिकाणी आदेश काढावा, कायद्यात रूपांतर करावं आणि ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा सरसकट त्या ठिकाणी प्रमाणपत्र द्यावं. दुसरा एक विषय, काल राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला म्हणून सरकारकडनं जाहीर केलेला आहे. मागील काळात गायकवाड आयोगाकडनं जो अहवाल आला होता त्याच्यात स्पष्ट सांगितलं होतं आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या समाज मागास आहे, परंतु तो आदेश विधिमंडळाच्या पटलावर न घेता मागच्या सरकारनं 50% वर मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि ते टिकलं नाही. आज सरकारला आम्ही संबंधित आमदारांच्या घराच्या समोर आहे संपूर्ण मराठा समाज, जो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे त्या अहवाल पॉझिटिव्ह आहे असं आम्हाला सांगितलं जाते. जर तो पॉझिटिव्ह असेल तर मराठा समाजाला त्या अहवालाच्या माध्यमातून 50%च्या आतच आरक्षण मिळालं पाहिजे, ही आमची या ठिकाणी भूमिका आहे. सोलापूर महानगरपालिकेचे सन 2024-25चे अंदाजपत्रक महापालिकेत आयुक्त शीतल तेली उगले यांनी सादर करत शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या योजनांसाठी होणारा 710.69 कोटींचा ताळेबंद सादर केला. सोलापूर महानगरपालिकेच्या सन 2024-25 चालू आर्थिक वर्षाचा
710.69 कोटींचा अंदाजपत्रक महापालिका आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी सादर केले. या चालू आर्थिक वर्षामध्ये उजनी सोलापूर समांतर जलवाहिनी, स्मार्ट सिटी प्रकल्प, एबीडी एरियातील पाणी पुरवठा आणि ड्रेनेज लाईन, शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्प, त्यामध्ये इंदिरा गांधी स्टेडियम सुसज्ज करणे, आपत्ती व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी अंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरक्षा राखण्यासाठी इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर कार्यान्वित करणे, सीसीटीव्ही कॅमेरा, एलईडी दिवे, कचरा संकलन केंद्र गाड्या, पाणी पुरवठा वितरण स्काडा प्रणाली, शहरातील ड्रेनेज, अग्निशामक विभाग तसेच स्मार्ट सिटी माध्यमातून स्मशानभूमीची विकास कामे, त्याचप्रमाणे सोलापूर शहरातील प्रस्तावित 2 उड्डाणपूल, अमृत योजना, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम, पर्जन्य जलवाहिन्या सुधारणा करणे, माझी वसुंधरा अभियान, दिव्यांग व महिला बालकल्याण योजना, मनपा पदभरती, स्वच्छ संरक्षण 2023 पारितोषिक, सीएसआर निधीतून लोकोपयोगी कामे आणि ऑनलाईन सेवा या विविध विभागांमाध्यमातून वर्षभरामध्ये विकास कामे करावयाची आहेत. त्याच्या एकूण खर्चाचा ताळेबंद शुक्रवारी सादर करण्यात आला. तत्पूर्वी सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाचे सन 2024-25 चे 58 कोटींचे अंदाजपत्रक महापालिकेने उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक विद्या पोळ यांनी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली उगले यांच्याकडे सादर केले. दरम्यान याविषयी महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शीतल तेली उगले यांनी अधिक माहिती देताना शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थसंकल्प उपयोगी असल्याचे स्पष्टीकरण दिले. याप्रसंगी महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त विद्या पोळ, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, मुख्य लेखापाल व वित्त अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपलेखापाल तथा शहर लेखा व्यवस्थापक आरोग्य विभाग सिद्धेश्वर बोरगे, किरण जम्मा, फारुख पटनी आदी उपस्थित होते. अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पातळीवरची पदकं मिळालेले मुलं मुली इथे आहेत. त्यांची काही मुलांची डेलिगेशन्स माझ्याकडे आलेली, त्यांचे पालक, त्यांचे प्रशिक्षण, आणि या लोकांनी विनंत्या केलेल्या की आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर हवा आहे. आता जे 2 स्विमिंग पूल आहेत ते महापालिकेचेच आहेत. त्या दोन्हीचाही कायापालट झालाय. एक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलाव, दुसरा आहे मार्कंडेय. तर त्याच्यामध्ये त्यांना मार्कंडेय आमचा ऑलिम्पिक साईटचा आहे, तर तिथे त्या लोकांना एक स्प्रिंग बोर्ड पाहिजे होते त्याच्यावरती उडी मारण्यासाठी. आणि दुसरं होतं, मला लोकांनी सांगितलं की मुलं मुली थेट तिकडे पाण्यात जाऊन ते करत नाही प्रॅक्टिस. आधी काही त्यांचे ड्राय पीट्स असतात स्पंज घातलेले, त्याच्यामध्ये ती लोक प्रॅक्टिस करतात. याचं मी अनेक जागांवरती पाठपुरावा केला, CSR मध्ये अनेक जागांवर. फायनली मला काल त्याची DPC मधून मोठ्या 1,61 रुपयांची मला त्या मुला मुलींना सांगताना अतिशय आनंद होतोय की तुमची जी मागणी आहे तर ती आम्ही जे काही प्रयत्न केले तर त्याच्यातून वी आर व्हेरी हॅपी की हे आम्हाला निधी मंजूर झाला आणि त्याचं लवकरच काम सुरू करून त्यांना त्यांच्या ज्या स्टेट ऑफ द आर्ट सुविधा हवी आहे तर ती उपलब्ध करून दिली. शहरात औद्योगिक क्षेत्रीय संपाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. विडी यंत्रमाग, असंघटित योजना कर्मचारी, रेडीमेड शिलाई कामगार आदींनी बंदमध्ये सहभाग नोंदवत विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडल्याचे चित्र दिसून आले. देशव्यापी औद्योगिक आणि क्षेत्रीय संप ग्रामीण भारत बंद मध्ये 25 कोटी जनता केंद्र सरकारच्या विरोधात सहभाग नोंदवून संप केला. शहरात विडी यंत्रमाग, असंघटित योजना कर्मचारी, रेडीमेड शिलाई कामगार आदींनी बंद पाळले. जनता आणि देशविरोधी धोरणे राबवणाऱ्या मोदी सरकारचा पराभव करणे हा एककलमी कार्यक्रम जनता हाती घेतला असून ते आता माघारी नाही असा वज्र निर्धार ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी सभेला संबोधित करताना केले. दरम्यान शुक्रवारी 16 फेब्रुवारी रोजी केंद्रीय कामगार संघटना, संयुक्त किसान मोर्चा आणि सीटूच्या वतीने देशव्यापी औद्योगिक क्षेत्रीय संप आणि ग्रामीण भारत बंदची हाक देण्यात आली असून त्या अनुषंगाने सोलापुरात ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्टर व सीटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट M.H. शेख यांच्या नेतृत्वाखाली संघटित, असंघटित कामगार, कष्टकरी, शेतकरी व योजना कर्मचारी यांच्या न्याय हक्काच्या मागण्या घेऊन दत्तनगर लालबावटा कार्यालयापासून आंध्र दत्त चौक मार्गे पद्मशाली चौक, पोटफाडी चौक, शिवछत्रपती रंगभवन मार्गे पूनम गेट येथे मोर्चा काढण्यात आला. नंतर मोर्चाचे जाहीर सभेत रूपांतर झाले. यावेळी माजी नगरसेविका नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, सुनंदा बल्ला, ॲडव्होकेट अनिल वासम, शकुंतला पाणीभाते आदींनी जिल्हाधिकारी आशीर्वाद
यांना शिष्टमंडळामार्फत देण्यात आलेल्या सर्वसमावेशक मागण्यांचे निवेदन दिले। यावेळी व्यासपीठावर नसीमा शेख, नलिनी कलबुर्गी, युसुफ मेजर, व्यंकटेश कोंगारी, सिद्धप्पा कलशेट्टी, सुनंदा बल्ला, रंगप्पा मरेड्डी, ॲडव्होकेट अनिल वासम, मुरलीधर सुंचू, शशिकांत ठोकळे आदींनी सभेला संबोधित केले। मोर्चा व जाहीर सभेच्या सुरुवातीला प्रजानाट्य मंडळ, कलापथक, शाहिरांनी जोशपूर्ण क्रांतिगीते सादर केली। या जाहीर सभेचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले। सदर मोर्चा यशस्वी होण्यासाठी विल्यम ससाणे, वीरेंद्र पद्मा, वसीम मुल्ला, विक्रम कलबुर्गी, बापू साबळे, किशोर मेहता, नरेश दुगाणे, दाऊद शेख, जावेद सगरी, दीपक निकंबे, अशोक बल्ला, श्याम आडम आदींनी परिश्रम घेतले। तुम्हाला या निवडणुकीमध्ये घरी पाठवल्याशिवाय आमचा कामगार शेतकरी गप्प बसणार नाही। आज काय घरी कामगाराची अवस्था आहे? तुम्हाला पाहिजे या देशामध्ये 65 लाख बिड्या महिला बिडी बनणार आहे। मनमोहन सिंगचं सरकार असताना 1000 बिडीवर 16 रुपये टॅक्स होता। आता किती टॅक्स केलं मोदी साहेबांनी माहिती? 1000 बिडीवर 183 रुपयापासून 200। जिल्हा परिषदेमध्ये 10 ते 11 या एका तासात वॉकआउट आंदोलन करत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ सोलापूर जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषदेमध्ये 16 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते 11 या एका तासात वॉकआउट आंदोलन करत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले। कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेच्या आवारात फेरी मारली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले। या आंदोलनात लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश गोडसे, कर्मचारी महासंघाचे विभागीय सहसचिव दिनेश बनसोडे, जिल्हा कार्याध्यक्ष सचिन मायनाळ, कंत्राटी कर्मचारी महासंघाचे सचिन जाधव, गिरीश जाधव यांच्यासह महिला कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होते। केंद्र शासनाच्या कर्मचारी अन्यायकारक धोरणांबाबत केंद्रीय स्तरावर 1 दिवसाचा संप घोषित केलेला आहे। त्यानुसार सदर संपास पाठिंबा देण्याचा निर्णय जिल्हा परिषद कर्मचारी संघटनांनी घेतला। तसेच सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करणे, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे, 8वा वेतन आयोग लागू करणे आणि कोरोना कालावधीतील थकीत 18 महिन्यांच्या महागाई भत्त्याची रक्कम अदा करणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले। 1 तासाच्या वॉकआउटच्या आंदोलनात आपण सर्वजण सहभागी झालेलो आहोत। मला सर्व कर्मचाऱ्यांची एकजुटीचा अभिमान आहे, परंतु आपण 8वा वेतन आयोग असो, आपण केंद्र शासनाच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जर बघितलं आपण तर नेहमी 3-4 महिन्याला एक बातमी येते जे महागाई भत्त्यात वाढ, महागाई भत्त्यात वाढ, परंतु आपला गेल्या 18 महिन्यापासून महागाई भत्ता त्या ठिकाणी थांबलेला आहे। 8वा वेतन आयोगाच्या संदर्भात असो की जुन्या पेन्शनच्या संदर्भात असो, अनेक वेळा आपण बघितलं की कोरोनानंतर सुद्धा जवळपास 1 लाख कोटीपेक्षा अधिक GST त्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीमध्ये जमा झाला होता। म्हणजे GST झाल्यापासून सरकारचं जे उत्पन्न जे आहे ते उत्पन्न काय असं काही नाही कमी होत गेलेलं नाही, हे उत्पन्न 20-30 पटीत वाढत गेलेलं आहे। ज्या पटीत उत्पन्न वाढते त्या पटीत आपण जर विचार केला तर त्या पटीत आपल्याला जो महागाई भत्ता असेल, 8वा वेतन आयोगाच्या संदर्भातला असेल किंवा जुन्या पेन्शनच्या संदर्भात असेल, हे प्रश्न मार्गी लागत नाही। गेल्या जवळपास 2012 पासून म्हणजे ज्यावेळेस माध्यमिक शिक्षण विभागात एखादा शिक्षक जर कामावर म्हणजे त्याला जर माध्यमिक शिक्षक व्हायचं असेल तर त्याला म्हणतात की 2012 पासून भरती बंद आहे म्हणतात। तसं वेगवेगळे कर्मचारी जर राज्य शासनात जर असतील तर जर भरती बंद आहे तर कुणाकडून तुम्ही काम करून घेताय? ते शासन चालतंय कसं? कुठलं मनुष्यबळ तुम्ही वापरताय? तर हे मनुष्यबळ हे कंत्राटी कर्मचाऱ्याचं मनुष्यबळ आहे। आणि कंत्राटी कर्मचारी म्हणजे आमचा पेमेंट मोड फक्त कंत्राटी कर्मचारी आहे। आम्हाला गाड्या घोड्या ऑफिस अधिकार बजेट सगळ्या बाबी जे आहेत ती तुमच्या कर्मचाऱ्याप्रमाणे। आता आमचा पगार जर झाला तो पगार पण आम्ही जवळपास तुमच्या जवळपास गेलेलो आहे, परंतु पेमेंट मोड जो आहे तो पेमेंट मोड हा कॉन्ट्रॅक्च्युअल आहे फक्त। आणि तो किती दिवस ठेवणार तुम्ही?
17-18 वर्ष ठेवणार. आता प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी BSNL एम्प्लॉईज युनियनच्या वतीने एक दिवसीय संप करण्यात आला. दरम्यान बाळीवेस येथील BSNLच्या मुख्य कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी सकाळी जोरदार निदर्शने केली. एअरटेल आणि जिओनी भारतभरात 5G सेवा सुरू केली आहे, तर दुसरीकडे सरकारची कंपनी असूनही आजपर्यंत BSNLने 4G आणि 5G सेवा सुरू केलेली नाही. यामुळे BSNLचे लाखो ग्राहक कमी होत आहेत. त्यामुळे BSNL तोट्यात गेले आहे. BSNLमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी जानेवारी 2017 पासून वेतन करार लागू करावा, सलग 3 वर्षे नफा कमावण्याची अट सरकारने मागे घ्यावी, EPP पॉलिसीप्रमाणे नॉन एक्झिक्युटिव्ह यांच्यासाठी नवीन प्रमोशन पॉलिसी लवकरात लवकर लागू करावी, मनुष्यबळाच्या पुनर्रचनेचे अवलोकन करून LIC परीक्षा घेऊन रिक्त जागा भराव्यात, BSNLमधील आउटसोर्सिंग थांबवावे, TIP लगेच बंद करावे, कंत्राटी पद्धतीवरील कर्मचाऱ्यांची पिळवणूक थांबवावी, त्यांना किमान वेतन देण्यात यावे, कामगार विरोधी 4 प्रस्तावित कायदे रद्द करावेत, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे खासगीकरण थांबवावे, कॉन्ट्रॅक्ट वर्कर्सला किमान 26,000 वेतन लागू करावे, यासह इतर मागण्यांसाठी हा संप करण्यात आला. दरम्यान बाळीवेस येथील BSNLच्या मुख्य कार्यालयासमोर सकाळी कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली. यावेळी युनियनचे जिल्हाध्यक्ष दत्ता आळगीकर, सचिव AJ शेख, संघटन सचिव मनोज शिंदे, कुमार आळगीकर, सुधीर बिटोडकर, AI दुस्सल, स्वप्नाली पळसे, गीता जाधव आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सवाची सुरुवात अनाथ, निराधार, उन्मार्गी इतर मुलांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देऊन त्यांच्या एकमेकांविषयी बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. बालकांचा आनंद द्विगुणित करण्याकरता आणि सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे महिला बाल विकास विभागाचे उपायुक्त संजय माने यांनी सांगितले. विभागीय उपायुक्त महिला व बालकल्याण विभाग पुणे व जिल्हा महिला बालकल्याण विकास अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्नेहालय बालगृह कारंबा तालुका उत्तर सोलापूर येथे 3 दिवसीय विभागीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2023-24 चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त माने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रमेश काटकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोलापूर, बालविकास प्रकल्प अधिकारी विजय खोमणे, किरण जाधव, अमृत सरडे, स्नेहालय बालगृहाच्या आधारस्तंभ चंदाबेन शिंगवी, वैशाली भोसले, जिल्हा परिवीक्षा अधिकारी सोलापूर, शासकीय मुलींचे बालगृह अधीक्षक अमर भोसले, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर SV कांबळे, वर्षा पाटील तसेच विद्यार्थी, महिला व विकास विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते चाचा नेहरूंच्या प्रतिमेचे पूजन करून दीप प्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी बाल महोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या अंगी असलेल्या सुप्त क्रीडा व कलागुण प्रदर्शित करत भविष्यात विविध क्षेत्रात नावलौकिक करावे अशा शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शिरीष मते यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा परिवीक्षा वैशाली भोसले यांनी केले. आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द काढणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस गवळीवस्ती संघाच्या वतीने मरियाई चौक येथे जोडेमार आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपशब्द वापरणारे माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेस गवळीवस्ती संघाच्या वतीने मरियाई चौक येथे जोडेमार आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध घोषणा देत राणे यांच्या पोस्टरला जोडे मारण्यात आले. याप्रसंगी गवळी वस्ती तालीम संघाचे अध्यक्ष महादेव गवळी, चंद्रकांत वानकर, औदुंबर जगताप, बाळासाहेब घुले, अरुण घुले, चंद्रकांत पवार, शामराव गांगर्डे, अरविंद गवळी, बबलू जगताप, शेखर कवठेकर, सुनील कदम, लहू गायकवाड, विष्णू जगताप, संदीप काशीद, वैभव जगताप, शंकर घुले, संतोष मोरे, लखन कारंडे, उमाकांत निकम, गुंडू भगरे आदींसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या नारायण राणेच्या कराचं काय, या नारायण राणेच्या कराचं काय. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलाची दखल न घेणारा राज्य सरकारचं नारायण राणेचं करायचं काय. मुंडे
तमाम शिवभक्त मावळे काय लायक सुद्धा उमेदवारी मिळणार नाही, आणि जरी मिळाली तर तुझी लायकी मतपेटीतली तमाम मराठा समाज. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात सुरक्षा कुंपणाचे काम प्रगतीपथावर असून दौंडवाडी सेक्शनमध्ये होणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा कुंपण करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागात अपघात आणि इतर जीवित स्वरूपातील हानी रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न होत आहेत. त्यापैकी सोलापूर विभागांतर्गत येणाऱ्या अतिसंवेदनशील आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा कुंपणाचे काम प्रगतीपथावर आहे. दौंडवाडी या सेक्शनमध्ये येणाऱ्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर तसेच रेलचालीच्या ठिकाणी सुरक्षा कुंपण करण्यात आले आहे. सुमारे 15 किलोमीटर इतक्या अंतराचे कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यापैकी अतिसंवेदनशील असणाऱ्या बरोटी ते दुधनी या सेक्शनमध्ये सर्वात लांब आणि एकूण 2.4 किलोमीटर इतके तारेचे कुंपण करण्यात आले आहे. दरम्यान संवेदनशील असणाऱ्या बाळे सोलापूर आणि बोरीबियल मलठण अशा एकूण 2 सेक्शनमध्ये सध्या 400 मीटर इतके सुरक्षा कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे. येणाऱ्या काळात या कुंपणामुळे गाड्यांचा वेग 130 किलोमीटर प्रति तास इतक्या विक्रमी वेगापर्यंत धावू शकतील. शिवाय सुरक्षा आणि अपघात यांच्या दृष्टिकोनातून सोलापूर विभागाचे हे काम महत्वाची भूमिका बजावेल असे सांगितले जात आहे. सर्व रेल्वे प्रवासी, ग्रामस्थ आणि रेल्वे रुळालगत राहणाऱ्या शेतकऱ्यांनी पाळीव जनावरे रेल्वे रुळाशेजारी चरण्यासाठी आणू नयेत. तसेच रेल्वे प्रवाशांनी प्रवास करतेवेळी डब्यातून कचरा फेकू नये. तसेच निदर्शनास आल्यास RPF कडून संबंधितांवर गुन्हे दाखल करून रेल्वे कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असे जाहीर आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले असून गुन्हे शाखेकडून 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची लिस्ट तयार केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. मार्च महिन्यात निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. गुन्हे शाखेकडून 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांची लिस्ट तयार केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांचे विश्लेषण करून गुन्ह्याच्या स्वरूपानुसार स्थानबद्ध तडीपारीची ॲक्शन घेतली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी स्पष्ट केले. ज्या आरोपींवर शरीराविषयक आणि मालमत्तेसंबंधी गुन्हे दाखल आहेत अशांची यादी शहर गुन्हे शाखेकडून काढण्यात येते. आता संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेतली जात आहे. अशा गुन्हेगारांवर चाप बसावा, शहरात सर्वत्र शांतता, सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल. यामध्ये स्थानबद्ध तडीपार अशा कारवाया होतील. रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे गुन्हे त्याचे स्वरूप पाहून त्यांना जनतेला तसेच निवडणुकीच्या काळात उपद्रव होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. शहरवासियांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला यापूर्वीच दिले आहेत असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले. सोलापूर शहरात सलग दुसऱ्या दिवशी फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करत 61 वाहन चालकांकडून 34,000चा दंड वसूल केला. सोलापूर शहर वाहतूक शाखेने सलग दुसऱ्या दिवशी फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनांवर कारवाई केली. गुरुवारी दुपारी 4:30 ते सायंकाळी 7:30 या वेळेत 7 रस्ता आणि डफरीन चौकात फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट मोबाईल टॉकिंग प्रकरणी 61 वाहन चालकांवर कारवाई करत 34,400 रुपयांचा दंड वसूल केला. फॅन्सी नंबर प्लेट 26, ट्रिपल सीट 18, मोबाईल टॉकिंग 12, विना लायसन्स 5 अशा एकूण 61 केसेस करून 34,400 रुपये चालू व मागील असा दंड वसूल करण्यात आला. बुधवारी दुचाकी व 4 चाकी वाहन चालकांविरुद्ध एकूण 39 केसेस केल्या होत्या. शुक्रवारपासून बेकायदा रिक्षा चालकांवर कारवाई केली जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक धनाजी शिंगाडे यांनी दिली. 10,000 रुपयांची लाच स्वीकारताना महिला सरपंच पत्नीसह पतीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. खासगी इसम पांडुरंग रामचंद्र दिवसे वय 51, महिला सरपंच यांचे पती व महिला सरपंच नंदाबाई पांडुरंग दिवसे वय 43, दोघेही राहणार मौजे आलेगाव ग्रामपंचायत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असे लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आलेल्या पती पत्नीचे नाव आहे. यातील तक्रारदार हे कंत्राटदार असून त्यांना मौजे आलेगावमधील बाबरवाडी हनुमान मंदिरासमोरील सभामंडपाचे काम मिळाले होते. सदरचे काम तक्रारदार यांनी पूर्ण केल्याने त्या कामाची बिल मिळण्याबाबत ग्रामपंचायत येथे पाठपुरावा करत असताना मौजे आलेगावचे महिला सरपंच यांचे पती यांनी तक्रारदार यांच्याकडे 8,000 रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदार यांनी त्यांच्याकडे होत असलेल्या लाच मागणीबाबत अँटी करप्शन ब्युरो सोलापूर येथे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने 17 जानेवारी 2024, 23 जानेवारी 2024
आणि 29 जानेवारी 2024 रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता यातील आरोपी पांडुरंग रामचंद्र दिवसे यांनी तक्रारदार यांच्याकडे यापूर्वी केलेल्या कामाचे 2,000 रुपये व सध्याच्या कामाचे 8,000 रुपये असे एकूण 10,000 रुपये लाचेची मागणी केली। सदरबाबत महिला सरपंच यांच्याकडे पडताळणी केली असता त्यांनी सदरची लाच रक्कम त्यांचे पती पांडुरंग दिवसे यांच्याकडे देण्यास सांगितले। त्याप्रमाणे 15 फेब्रुवारी 2024 रोजी यातील तक्रारदार यांनी महिला सरपंच यांचे पती यांची भेट घेऊन बिलाचा विषय काढला असता महिला सरपंचाचे पती यांना तक्रारदार यांच्याकडून 10,000 रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे। यावरून सांगोला पोलीस स्टेशन सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। बातमीपत्रात इथे घेत आहोत अल्पशी विश्रांती। पाहत रहा वृत्तवेध। केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच। प्रेक्षक हो, ट्रायने जारी केलेल्या नव्या नियमानुसार सध्या सुरू असलेल्या केबल, डिश आणि इतर सेवांचे चॅनल पॅकेज बंद होणार आहेत आणि आपल्याला आवडणाऱ्या प्रत्येक चॅनलसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येणार आहे। आपल्या शहरातील स्थानिक बातम्यांच्या सत्याचा अचूक वेध घेणारं वृत्तवेध चॅनल नवीन वर्षात प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे खुश खबर। येत्या 1 जानेवारी पासून आपलं लाडकं वृत्तवेध चॅनल मोफत बघण्याची सुवर्ण संधी। जर आपल्या भागात वृत्तवेध चॅनल दिसत नसेल तर आजच आपल्या केबल ऑपरेटर कडे संपर्क साधा आणि वृत्तवेध चॅनल दिसण्यासाठी आग्रह करा। सर्वसमावेशक बातम्या, माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी Google Play Store वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप। सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। केबल नेटवर्क कोणतेही असो, आम्ही पाहणार वृत्तवेधच। सोलापूर शहर जिल्ह्यातील प्रत्येक क्षेत्रातील ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचवणारं वृत्तवेधचं बातमीपत्र। बातमीपत्राच्या वेळा खालील प्रमाणे। पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। सर्वसमावेशक माहिती आणि मनोरंजनाने परिपूर्ण वृत्तवेध चॅनल 24 तास आणि आठवड्यातील 7ही दिवस बघण्यासाठी Google Play Store वर जाऊन आजच डाउनलोड करा वृत्तवेध चॅनलचं ॲप। पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आध्यात्मिक आणि बालविकास केंद्र जिंतूर अंतर्गत जागतिक सूर्यनमस्कार योग प्राणायाम शिबिर घेण्यात आले। श्री स्वामी समर्थ केंद्रामध्ये आध्यात्मिक व बालविकास केंद्र जिंतूर अंतर्गत जागतिक सूर्यनमस्कार योग प्राणायाम शिबिर घेण्यात आले। यावेळी प्रमुख म्हणून विश्वनाथ वाघ, प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार व योग शिक्षक सचिन रायपत्रीवाल, योग शिक्षक उद्धव सूर्यवंशी, लखुजी जाधव यांच्या हस्ते प्रथम दीप प्रज्वलन करून ओंकार मंत्राने सुरुवात करण्यात आली। सूर्यदेवास अग्र म्हणून सूर्यनमस्कारासह प्राणायाम योगाबद्दल माहिती दिली। यामध्ये सूर्यनमस्काराने शरीरातील सर्व अवयव मजबूत होण्यासाठी सूर्यनमस्कार करावा। त्या प्राणायामामध्ये कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी, योगमुद्रा, तर आसनात वज्रासन, मंडूकासन, ताडासन, वृक्षासन आदी जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त शिबिर घेण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कोल्हार सर, प्रल्हाद भारती, अजय टाक, गुगे मामा आदींनी मदत केली। जिंतूर येथे सकल मराठा समाजाचे बैलगाडीसह जेल भरो आंदोलन केले। जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मागील 6 दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली असल्यामुळे सकल मराठा समाज राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत आहे। म्हणून 16 फेब्रुवारी रोजी 12 वाजता जिंतूर तालुक्यातील सकल मराठा समाजाने बैलगाडीसह जेल भरो आंदोलन केले। यावेळी मोठ्या प्रमाणात मराठा समाज सामील झाला होता। मराठा समाजाचे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील 6 दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। यावेळी त्यांची दिवसेंदिवस प्रकृती खालावत चाललेली आहे। मात्र राज्य सरकारकडून वेळकाढूपणा होत असून उपोषणाची दखल घेतली जात नाही। म्हणून राज्यात सर्वत्र आंदोलनास सुरुवात झाली आहे। त्या अनुषंगाने तालुक्यातील सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमून बैलगाडीसह जेलभरो आंदोलन करण्यात आले। यावेळी मराठा समाजातील तरुणांनी आपल्या मनोगतातून राज्य सरकार विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली। दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलन करताना ताब्यात घेऊन सोडून दिले। शिवाय आगामी काळात मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला। यावेळी पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता।
निलंगा शहरासह दापका, मुबारकपूर, राठोडा, लांबोटा, केळगाव येथील लमाण तांड्यावर काँग्रेसचे नेते लाला पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक, धार्मिक व विधायक कार्यक्रम घेत श्री संत सेवालाल महाराज यांची 285वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली। निलंगा शहरासह दापका, मुबारकपूर, राठोडा, लांबोटा, केळगाव येथील लमाण तांड्यावर काँग्रेसचे नेते लाला पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध सामाजिक, धार्मिक व विधायक कार्यक्रम हाती घेत श्री संत सेवालाल महाराज यांची 285वी जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून मोटरसायकल रॅली काढण्यात आली। यावेळी काँग्रेसचे नेते लाला पटेल, तालुका अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्याक सेल निलंगा दयानंद चोपणे, विलास माने, ग्रामपंचायत सदस्य दत्ता राठोड, बबन पठाण, बबलू जाधव, नाईक देवीचंद राठोड, कारभारी शिवाजी पवार, पुजारी कनीराम राठोड, जयंती अध्यक्ष सुधाकर राठोड, विकास आडे, किरण राठोड, सतीश राठोड, गणेश चव्हाण, कैलास आडे, अर्जुन राठोड, नितीन जाधव, मारुती जाधव, बबलू राठोड, विशाल राठोड, दिनेश आडे, हनुमंत राठोड, राहुल पवार यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। दापका ताटापासून निलंगा शहरातील मुख्य रस्त्यावरून श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यात वाजत गाजत जय सेवालालच्या घोषणा देत नृत्य सादर करत उत्साहात महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। बिडकीन येथे अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा प्रारंभ झाला। पैठण तालुक्यातील बिडकीन येथील कोकणवेस मारुती मंदिर येथे सालाबादप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह श्री ग्रंथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा भावार्थ रामायण कथा 15 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी अखंड हरिनाम सप्ताह प्रारंभ झाला आहे। या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण सेवा, हरिभक्त पारायण कृष्णा महाराज अरगडे बार्शीकर व रामायण प्रवक्ते हरिभक्त पारायण शंकर महाराज छबिलवाड ग्रंथ वाचन करणार आहेत। या 7 दिवसात रोज पहाटेपासून भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। रोज रात्री 8 वाजता कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये हरिभक्तपरायण नवनाथ महाराज जाधव, हरिभक्तपरायण प्रवीण महाराज गोसावी, हरिभक्तपरायण संदीप महाराज खंडागळे, हरिभक्तपरायण कृष्णा महाराज नवले, हरिभक्तपरायण हनुमान महाराज डांबे, हरिभक्तपरायण रामेश्वरानंद महाराज सरस्वती, हरिभक्तपरायण आसाराम महाराज बडे व 22 फेब्रुवारी रोजी काल्याचे कीर्तन हरिभक्तपरायण कृष्णा महाराज अरगडे यांचे होणार असून कीर्तनानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे। तरी बिडकीन व परिसरातील भाविकांनी या अखंड हरिनाम सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी व श्री सावता भजनी मंडळ बिडकीन यांनी केले आहे। आत्म चिंता केली, पण काय चिंता केली? ऐसी चिंता घरी सदा सर्व काळ रात्रंदिवस याची तळमळ लक्षात ठेव। रात्रभर रात्रंदिवस तळमळ केली, पण तळमळ कशासाठी होती? कामनी चिंता वाटे कोण भेटे मौजे येवती येथील रामभक्त ग्रामस्थांचे माघवारी एकादशी निमित्त पायी वारी पालखी दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान झाली। तुळजापूर तालुक्यातील मौजे येवती येथील रामभक्त माघवारी एकादशी निमित्त गुरुवार 15 जानेवारी रोजी पायी वारी दिंडी पालखी घेऊन पंढरपूरकडे प्रस्थान केले। येवती येथील रामभक्त ग्रामस्थ गेल्या 22 वर्षांपासून अखंडित माघवारी पायी दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावाने करतात। 4 दिवसांनी म्हणजेच मंगळवार 20 फेब्रुवारी रोजी पंढरपूर येथील माघी यात्रा असल्याने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पायी दिंडी पालखीची गावातून टाळ मृदुंग रामकृष्ण हरीच्या जयघोषात गावातून मिरवणूक काढण्यात आली। गावातील प्रत्येक मायमाऊलीने भक्तिभावाने पालखीचे पूजन करून दर्शन घेतले। यावेळी लहानांपासून वयोवृद्ध ग्रामस्थ महिला रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीपत्रात शेवटी पुन्हा एकदा वेळ झाली आहे ठळक बातम्यांची। शहरातील मराठा आंदोलक झाले आक्रमक,
तिन्ही आमदारांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करत वेधले लक्ष. उपमुख्यमंत्री फडणवीसांना फोन लावत मांडली तीव्र भूमिका. सोलापूर महापालिकेचे सन 2024-25चे अंदाजपत्रक आयुक्त तथा प्रशासक शीतल तेलींनी केले सादर. शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या योजनेला होणाऱ्या 710.69 कोटींचे केले विवरण. शहरात औद्योगिक क्षेत्रीय संपाला कामगारांचा मिळाला प्रतिसाद. विविध उद्योग बंद ठेवून बंदमध्ये नोंदवला सहभाग. अधिकाऱ्यांना दिले विविध मागण्यांचे निवेदन. आणि आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन झाले सज्ज. गुन्हे शाखेकडून 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची येरवड्यात रवानगी करण्याचा दिला इशारा. या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी अवश्य पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध. नमस्कार.